हॅलो, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग तर म्हणणार नाही आहे मी, कारण चक्क 11 झाली होती. पूजा वगैरे सगळी माझी तयारी करायला. आणि कसली पूजा म्हणजे मीनं 9 गुरुवार साईबाबाचा व्रत केला होता आणि आज त्याचा मी उद्यापन करणार. हा गुरुवार म्हणजे मीनं मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्टार्ट केला होता, जेव्हा मीनं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा केली होती तेव्हा. आणि फक्त एखाद्या वेळी आणि दोनदा मला ते माझं हे 9 गुरुवार करता आले नाही, कारण त्याचं पण कारण होते की मला जरा माझे पर्सनल प्रॉब्लेम्स होते, म्हणून 2 गुरुवार मला करायला भेटले नव्हते. आणि आज त्याचा उद्यापन मीनं केला. जास्त काहीच नियम नाही, फक्त मनाभावाने साईबाबांची श्रद्धा करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा. जे काय आहे ते मागून घ्या तुम्ही. ते 9 गुरुवार यायच्या अगोदर तुमची मनोकामना खरंच पूर्ण होणार म्हणजे ह्याचा अनुभव मला तर आला, म्हणून मी माझ्या अनुभवाने सांगत आहे. सो जास्त काहीच नाही, फक्त पाटावर स्वास्तिक काढून त्याच्यावर पिवळा कपडा किंवा तांबडा कपडा पण घालू शकाल तुम्ही, तुमच्याजवळ नसेल तर. मग काय तर फर्स्ट म्हणजे पहिलीच गणेश पूजा करून घ्यायची आपण. त्याच्यामध्ये जर काय 5 प्रकारची फळे तुम्हाला भेटले नाही तर केळी पण ठेवू शकाल तुम्ही. आणि साईबाबांची मूर्ती वगैरे ठेवून त्याला गंध लावून, हळद कुंकुम लावून त्याला फुले त्यांना अतिशय आवडतात. म्हणजे जास्तीत जास्त जेवढे तुम्ही फुलाने सजवणार ना तेवढाच म्हणजे असं नाही म्हणत मी की तुमची प्रार्थना फुलावरच आहे, पण फुल तुमच्या श्रद्धेवर आहे. आणि आज मीनं साईबाबांचा लास्ट गुरुवारचा उद्यापन केला आहे. आणि तो फक्त साध्या सरळ सोप्या पद्धतीमध्ये, कारण छोटंसं घर आहे माझे, त्याच्याचमध्ये मीनं साईबाबांचा व्रत धरून 9 गुरुवार माझे खूप खूप चांगल्या प्रकारे पार पडले. आणि हे बघा 5 वात्यांची मीनं दिव्या लावल्या होत्या इकडे. खरंच खूप मन प्रसन्न झालं. तुम्ही साई चालीसा वाचू शकाल, तुम्ही साई स्मरण करू शकताल, साईची कथा वाचू शकतात. जे पण तुम्हाला काही पण भेटेल ते तुम्ही पुस्तक घ्यायचे, वाचायचे. साईबाबांची नित्यनेमाप्रमाणे आरती केली तरीही चालेल. आणि अशी मीनं म्हणजे एक काहीतरी मागितलं होतं आणि ते माझं पूर्ण झालं. सो मला हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं, म्हणून मीनं ही आज व्हिडिओ करून तुम्हाला पाठवला. थँक्यू.